आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला. राज ठाकरेंबाबत बोलताना आशिष शेलारांचं मोठं वक्तव्य. दुरावा वाढल्याच्या चर्चांना उधाण. विषातून अमृत निघालं तर महाराष्ट्राला हवंच आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सामनात्मक भाष्य. शिवसेनेच्या गर्भातून राज ठाकरेंचाही जन्म झाल्याची आठवण. पुण्यातल्या साखर संकुलातील बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार शेजारी शेजारी. 10 दिवसातील दोघांची तिसरी भेट. औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काय गरज? द्वारका, शारदा आणि ज्योतिषपीठाचे शंकराचार्य प्रज्ञानानंद सरस्वती यांचा सवाल. कबरीबाबत फडणवीसांना अधिक आक्रमक होण्याचा सल्ला, तर गंगेच्या पाण्यावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंचाही समाचार. नाशिकमधल्या दर्ग्यावरील कारवाई प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. मनपा आणि उच्च न्यायालय काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. बुलढाण्यातल्या नखगळतीची केंद्र सरकारकडनं दखल. तपासणीसाठी पथक नियुक्त. आज केस आणि नखगळती झालेल्या गावांचा दौरा करणार. हिंदीच्या सक्तीला भाषा सल्लागार समितीचा विरोध. निर्णय घेताना विचारात न घेतल्याचा अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा आरोप. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून GR रद्द करण्याची मागणी. हिंदी भाषा सक्तीच्या वादात आता संस्कृत भाषेचीही एंट्री. मराठी शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांची मागणी. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज शिक्षेची सुनावणी. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह महेश भाळणीकर, कुंदन भंडारी यांना पनवेल सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पोलीस नोटीस पाठवून डॉक्टर सुश्रुत घैसास यांना चौकशीसाठी बोलवणार. घटना जाणून घेऊन घैसास यांचा जबाब नोंदवणार. पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाने दिलेला अटकेपासूनचा दिलासा आज संपणार. अटकपूर्व जामिनावरची सुनावणी. पूजाला दिलासा की अटक याकडे लक्ष. राज्यात उष्णतेची लाट कायम. बहुतांश जिल्ह्यामध्ये पारा 40शी पार. मुंबईतही उकाड्यासह उन्हाचा तडाखा आणखीन जाणवणार. वानखेडेवरती रोहित आणि सूर्यादादाची दादागिरी. IPLमध्ये मुंबईच्या विजयाची हॅट्रिक. चेन्नई सुपर किंग्सवरती 9 विकेट्सने मात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा